या सत्रामध्ये आपण ऑटोमोबाईल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या गेज बद्दल शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही वाहनातील विविध गेजचे स्थान, इंधन, तापमान आणि तेल दाब मापकाचे उद्दिष्ट आणि कार्य जाणून घेण्यास सक्षम असाल। गेज कनेक्ट केलेल्या विशिष्ट प्रणालीचे कार्य ड्रायव्हरला दर्शवतात। हे गेज वाहनाच्या डॅशबोर्डवर असतात। इलेक्ट्रिकली चालणारे काही गेज खालीलप्रमाणे आहेत: इंधन गेज, बॅलन्सिंग कॉइल टाइप, तापमान मापक, बॅलन्सिंग कॉइल टाइप आणि तेल दाब मापक, बॅलन्सिंग कॉइल टाइप। इंधनाच्या टाकीमध्ये उपलब्ध इंधनाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी इंधन गेजचा वापर केला जातो। यामध्ये टँक युनिट आणि इंडिकेटर युनिट असते। 2 युनिट्स इग्निशन स्विचद्वारे बॅटरीला एकाच वायर सिरीजने जोडलेले असतात। इग्निशन स्विच चालू असताना दोन्ही युनिटमधून विद्युत प्रवाह जातो। टँक युनिट इंधन टाकीवर आणि इंडिकेटर युनिट डॅशबोर्डवर बसवलेले असते। टँक युनिटमध्ये एका टोकाला फ्लोट बसवलेल्या हिंज आर्म आणि दुसऱ्या टोकाला सरकणारा संपर्क तसेच एक परिवर्तनीय प्रतिरोध देखील असतो। स्लाइडिंग संपर्क प्रतिरोध बाजूने फिरतो। टाकीची इंधनाची पातळी बदलल्यामुळे फ्लोट आर्म वर आणि खाली सरकतो। फ्लोट आर्मच्या हालचालीमुळे सर्किटमधील विद्युत प्रतिरोध बदलतो। पॅनेल बोर्डवर गेज युनिट बसवले जाते। टँक युनिटच्या टर्मिनल आणि इग्निशन स्विचला अनुक्रमे 2 टर्मिनल्स जोडलेले असतात। यामध्ये 2 कॉइल आणि त्याला जोडलेले चुंबक असलेले पॉइंटर्स असतात। इंधन गेज कसे कार्य करते ते पाहू। इग्निशन स्विच सुरू असताना बॅटरीमधून विद्युत प्रवाह कॉइल्सकडे वाहतो आणि चुंबकीय क्षेत्र तयार होते। जेव्हा टाकी भरलेली असते तेव्हा फ्लोट वर येतो आणि स्लाइडिंग संपर्काला रेझिस्टन्स कॉइलवरील उच्च रेझिस्टन्स पोझिशनवर हलवतो। कॉइलमधून वाहणारा विद्युत प्रवाहही कॉइलमधून वाहतो। कॉइलचे चुंबकत्व कमकुवत होते। त्यानंतर कॉइलचे चुंबकत्व अधिक मजबूत होते आणि आर्मेचर आणि पॉइंटर डायलच्या पूर्ण बाजूला खेचते। जेव्हा इंधनाची पातळी खाली येते तेव्हा टाकीतील फ्लोट खाली येतो आणि प्रतिरोध देखील कमी होतो, ज्यामुळे कॉइलच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र मजबूत होते आणि डायलच्या रिकाम्या बाजूकडे आर्मेचर आणि पॉइंटरवर ते भर देतात। इंजिनच्या कूलिंग सिस्टीममधील पाण्याचे तापमान जाणून घेण्यासाठी तापमान मापक वापरला जातो। इंजिन जास्त गरम होण्यापासूनचा सावधानतेचा इशारा देण्यासाठी हे वापरले जाते। यामध्ये सिलेंडर हेडमधील इंजिन कूलंटमध्ये बुडवलेले इंजिन युनिट किंवा ब्लॉक स्वरूपात सिलेंडर ब्लॉक असते। हे विशेष सामग्रीचे बनलेले असते, ज्याची विद्युत प्रतिरोधकता तापमान कमी केल्यावर वाढते आणि तापमान वाढल्यावर कमी होते। रेझिस्टन्स युनिटला डॅश युनिट दिले जाते आणि ते पॅनेल बोर्डवर बसवले जाते। डॅश युनिटमध्ये डायल पॉइंटर, चुंबक आणि कॉइल असते। गेजचे 2 टर्मिनल इग्निशन स्विच आणि इंजिन युनिटशी जोडलेले असतात। ऑपरेटिंग करंट बॅटरीमधून इग्निशन स्विचद्वारे पुरवले जाते। जेव्हा कूलंटचे तापमान वाढते तेव्हा इंजिन युनिट गरम होते। जेव्हा इंजिन युनिटचे तापमान जास्त असते तेव्हा प्रतिरोध कमी असतो आणि अधिक विद्युत प्रवाह सूचित करणाऱ्या युनिटच्या उजव्या कॉइलमध्ये जातो। 2 कॉइलमधील चुंबकीय क्षेत्राच्या ताकदीतील फरक वाढतो आणि आर्मेचर आणि पॉइंटर उच्च तापमान दर्शवण्यासाठी उजवीकडे सरकतात।
जेव्हा इंजिन कूलंटचे तापमान खाली येते तेव्हा प्रतिरोध जास्त होतो. त्यामुळे डाव्या गुंडाळीतून कमी प्रवाह वाढतो, डाव्या कॉइलमधून कमी प्रवाह वाढतो आणि चुंबकीय क्षेत्र कमी होते. कमी तापमान दर्शवण्यासाठी आर्मेचर आणि पॉइंटर डावीकडे सरकतात. ऑइल प्रेशर गेजचा वापर इंजिनच्या कामकाजादरम्यान वंगण तेलाचा दाब जाणून घेण्यासाठी केला जातो आणि वंगण प्रणालीमध्ये अचानक बिघाड झाल्यास ड्रायव्हरला सूचना सिग्नल म्हणून काम करतो. ऑइल प्रेशर गेज 2 प्रकारात उपलब्ध आहेत. बॉर्डन ट्यूब टाइप गेज नॉन इलेक्ट्रिक आणि बॅलन्सिंग कॉइल प्रकार इलेक्ट्रिक. बॉर्डन ट्यूब गेज आजकाल मोठ्या प्रमाणावर वापरले जात नाहीत कारण त्यामध्ये काही तोटे आहेत. जोडणारी नळी त्याच्या सांध्यातून गळते. आधुनिक वाहनांमध्ये कॉइल प्रकार इलेक्ट्रिकचा संतुलित करणारे तेल दाब मापक वापरले जातात. ऑइल प्रेशर गेजमध्ये 2 युनिट्स असतात, इंजिन आणि डॅश युनिट. इंजिन युनिटमध्ये डायाफ्राम, स्लाइडिंग कॉन्टॅक्ट, व्हेरिएबल रेझिस्टन्स असते. डॅश युनिटमध्ये 2 कॉइल्स आणि 1 पॉइंटर असतो ज्यामध्ये चुंबक जोडलेला असतो. दोन्ही कॉइल इग्निशन स्विचद्वारे बॅटरीसह मालिकेत जोडलेले असतात. तेलाचा दाब वाढल्यामुळे डायाफ्राम बाहेरच्या दिशेने ढकलतो. या क्रियेमुळे इंजिन युनिटमधील प्रतिकार वाढतो. डॅश युनिटची उजव्या हाताची कॉइल डाव्या हाताच्या कॉइलपेक्षा चुंबकीयदृष्ट्या मजबूत होते. परिणामी आर्मेचर आणि पॉइंटर उजव्या बाजूने वळतात आणि ते तेलाचा जास्त दाब दर्शवतात. मुख्य स्विचमध्ये किल्ली घाला आणि ऑन स्थितीकडे किल्ली चालू करा. इंधन गेजचे वाचन करा. ते रिकामे आहे की पूर्ण आहे ते दर्शवते. तापमान मापकाचे निरीक्षण करा. ते किमान तापमान दाखवते. ऑइल प्रेशर गेजचे निरीक्षण करा. तापमान मापकात पाण्याचे तापमान पहा. आता आपण ऑटोमोबाईल्समध्ये वापरलेले गेज या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्हाला वाहनातील विविध गेजचे स्थान, इंधन, तापमान आणि तेल दाब मापक यांचे उद्दिष्ट तसेच कार्यप्रणाली यांची माहिती झाली पाहिजे.